CH, SH, TH आणि WH ने सुरुवात होणारे किंवा मध्ये येणारे हे जे शब्द आहेत दोन मध्ये येणारे किंवा सुरुवातीला येणारे असे शब्द कसे वाचायचे, त्याचा उच्चार कसा लिहायचा ते बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले हे जोडीचे शब्द आहेत त्यांचा उच्चार काय होतो ते आपण आधी बघूया. CH चा आवाज होतो च. काय होतो? च. काय होतो? च. CH चा आवाज च. त्याच्यानंतर SH चा आवाज होतो श. काय होतो? श. त्याच्यानंतर TH चा आवाज होतो थ आणि WH चा आवाज होतो व. ओके, आता बघा इथे आपल्या ज्या वेळेला आपण उच्चार शिकले तेव्हा आपण C चा आवाज क आणि H चा आवाज ख शिकले, परंतु हे क ह म्हणायचं नाही, याला च म्हणायचं. कळलं का? त्यानंतर आपण जेव्हा साऊंड ऑफ लेटर शिकलेलो होतो त्यावेळेला S चा आवाज आपण स म्हणायचो आणि H चा आवाज ह म्हणायचो. तर स ह नाही म्हणायचं इथे, SH म्हणजे श. त्याचप्रमाणे T चा आवाज ट आणि H चा आवाज ह शिकलो होतो, तर तसं ट ह म्हणायचं नाही. TH जिथे तुम्हाला सोबत दिसेल त्यावेळेला त्याचा उच्चार ह करायचा आणि शेवटी WH चा आवाज व ह नाही करायचा, तर व करायचा. प्रत्येक याचा एक एक शब्द सुरुवातीचा बघूया आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे येऊन हे शब्द लिहायचे आहेत. ओके, चला आता CH चं काय होतं बिल्डिंग? हा, व्हेरी गुड. CH च ये इकडे चला. हा, वेलांटी आणि यांचं न. व्हेरी गुड. काय शब्द झाला? TH चा. नंतर TH चं कोण बघू आपण लिहूया. हा, आणि आय साठी हा आणि P च. व्हेरी गुड. शिफ्ट. चला TH चं लिहूया आपण. हा, आय साठी वेलांटी. हा, यांचं व्हेरी गुड. ही न. आता हा शब्द कोण लिहितं येतं का बघूया आपण. हा, चला लिहा. WH च. हा, ई साठी काय आणि यांचं व्हॅन. चला छान, म्हणजे तुमच्या लक्षात आलं ना. आपण आता सेकंड वर्ड कोण करतो? चला हा, च. व्हेरी गुड. डबल ई साठी व्हेरी गुड आणि के साठी छान. चला पुढे कोण येतं? CH च म्हणा मोठ्याने च. ई साठी हा, यस. टी साठी व्हेरी गुड आणि टी साठी काय शब्द झाला? छान. जी च यू साठी काय लिहितो आपण? हा, एन साठी आणि CH च व्हेरी गुड. काय शब्द झाला? पुढचं कोण लिहून दाखवतं? हा, ओ साठी काय झाला? हा, यांचं काय हो? हा, व्हेरी गुड. लंच. व्हेरी गुड. चला नेक्स्ट काय शब्द राहतो? व्हेरी गुड. डी चा आय साठी हा, आणि चा डिश. हा, चल लिहा. डी चा यस चा चल विचार बरोबर चा शो. हा, व्हेरी गुड. बॅश म्हणजे मागू मागे. चल घ्या. सी चा ए साठी कॅश. कॅश म्हणजे रोख रक्कम. ओके, चला चा हा घ्या. आय साठी काय करतोय आपण? हा, आणि यस चा सो नाही शो. हा, चला नेक्स्ट. यस चा शी आणि टी चा काय शब्द झाला? आता शिप म्हणजे मेंढी. बघा इथे पहिला शिप लिहिलं. SHIP शिप. शिप म्हणजे चाल आणि SHEE शिप म्हणजे मेंढी. चला नेक्स्ट. शो आणि डबल ओ साठी उकार. हे च काय झाला? शिप म्हणजे आता आपण TH चे शब्द बघतोय. लिहा. चला कोणी ना TH साठी चल
काय शब्द झाला? हा चला. हो याचा हो आता यू साठी काय द्यायचं रे? हा आणि यम साठी मग हम काय शब्द झाला? हम म्हणजे अंगठा. चला याचा हा आय साठी आणि यम साठी त्याचं काय शब्द झाला? थिंक म्हणजे विचार. चला नेक्स्ट यमचं ओ साठी खाणारी मौत म्हणजे पतंग. हे मौत म्हणजे आपण बोलतो पतंग म्हणजे ना किडा असतो एक त्याला मौत म्हणतात. हा चला डब्ल्यूचा काय सगळ्याचा काय शब्द झाला? विथ म्हणजे सोबत. चला डीचा डी साठी काय टीचा यमचा हो आणि याचा काय झालं? मॅथ म्हणजे गणित. छान. चला WICH डब्ल्यूचा व आय साठी ओलांडी आणि CHचा रिच. रिच म्हणजे कोणता? काय झालं? व्हील म्हणजे गाडीचे चाक असतात. WH आता इकडे बघा आपण इथे WH म्हणजे व शिकलो आणि ए साठी आपण पहिला साऊंड होतो ऍ होतो परंतु इथे दुसरा साऊंड येतो एचा आ. मग शब्द करा वॉट. वॉट म्हणजे आ. वेअर ही पाणी बरोबर लिहून दाखवले. WH चा व ई साठी माता आणि आर ई साठी ते अ लिहितो. म्हणजे लिहितो नेक्स्ट कोण लिहिता होतं? आधी लिहा त्याचा नंबर आणि वायचं चला कोण लिहिता होतं? मराठी. हू लिहायचं म्हणजे काय म्हणायचं? हू हू होतं हू. हू मग काय झालं? म्हणजे तुम्हाला हे आता अशाच पद्धतीने आपण पुस्तकातून शब्द शोधायचे आणि त्याचे उच्चार लिहायचे.